संजय शिरसाट बोलतात, आपण थेट जाऊयात। आज पुन्हा एकदा बिहारमध्ये लोकशाहीला अपेक्षित असलेलं सरकार हे स्थापन होतं, याचा आम्हाला निश्चित आनंद आहे। याच निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादीतला घोळ अगदी देश पातळीवर मांडला गेला, काही फरक पडला नाही त्याचा असं दिसतंय। नाही, तर घोळ असणं हा भाग वेगळा। त्या घोळमध्ये जे काही निवडणूक आयोगाला जे कळायचं, तुम्ही दरवेळेला पाहता की अनेक मतदार वगळले जातात, मृत लोकांचे नावं येणे, दुबार नावं येणे, हा जो प्रकार आहे हा काही ठराविक ठिकाणी निश्चित काही ठिकाणी आढळून पण आला होता आणि त्याच्यावरती कारवाई सुद्धा झालेली। म्हणून तो मुद्दा आता बाजूला पडलेला आहे। मूळ जे मतदार आहे त्यांनी केलेलं मतदान काय म्हणतं याला महत्व आहे आणि त्यांनी योग्य तो निर्णय घेतला असं आमचं तरी मत आहे। आता तिथल्या मुख्यमंत्री पदावरून चर्चा झालेली आहे। नितीश कुमार यांची भाजप त्यांच्या मनावर अचानक जसं महाराष्ट्रात बदल केला तसंही होऊ शकतं ना। आता तो पक्षाचा त्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु निश्चितप्रमाणे मला वाटतं योग्य तो निर्णय होईल। आता बिहारमध्ये वादाचं कोणतेही कारण राहणार नाही आणि या वेळेला शक्यता अशी नाकारता येत नाही, दोघंही भाजप असेल की नितीश कुमार असतील हे सत्तेचं बरोबर समान वाटप करून योग्य त्या पद्धतीनं हे सरकार चालवतील। त्याच्यामध्ये रामविलास पासवानचा मुलगा पण आहे, त्यालाही काही त्या सत्तेमधला मोठा हिस्सा मिळण्याची दाट शक्यता आहे। म्हणून आता हे सगळ्या घडामोडी ह्या पूर्णपणे निकाल हाती आल्यानंतर घडतील। आता ईव्हीएम होणारच ना, जिथे पराभव होतो त्या ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाली, तिथे असं आणखीन काही दादागिरी केली, काही आरोप करायला हे आता मोकळे आहेत आणि हेच टिमकी वाजवत ते 5 वर्ष फिरणार आहेत। ओके, एक मिनिट सर, परंतु निकालानंतर वोट चोरी जे आरोप जे आहेत ते सुद्धा पुढे येऊ शकतात। पराभूत माणूस एक आपला असलेला पराभव हा इतरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।